नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 24 फेब्रुवारी 2026 रोजी 12वीच्या विद्यार्थ्यांचा अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयाचा पेपर या ठिकाणी आज झालेला आहे. तर मित्रांनो, आजचा पेपर कसा तुम्हाला गेला, कशा पद्धतीने पेपर होता? माझ्या दृष्टीने तुम्ही मला जर प्रश्न विचारला तर अतिशय सोपा पेपर, म्हणजे दरवर्षीपेक्षा खूप सोपा पेपर आपल्याला म्हणावं लागेल. इकॉनॉमिक्स आलेलं आहे, स्कोरिंग चांगलं तुमचं होणार आहे. आता काल म्हणजे आपण जेव्हापासून एस बीचा पेपर संपला ना, तेव्हा दिवसापासून आपण अर्थशास्त्राच्या संदर्भातले प्रत्येक प्रश्नावरती व्हिडिओ बनवून टाकले होते आणि त्यामध्ये जे काही प्रश्न दिले होते ना, प्रत्येक प्रश्नानुसारचे, तर त्यामधले मी टिक मार्क केलेत. किती प्रश्न आलेले आहेत पहा. प्रश्न पहिल्यामध्ये जे आपण सहसंबंधांचे प्रश्न पाहिले त्याच्यातले प्रश्न, आर्थिक पारिभाषिकचे जशीच तशी विधानं आलेली, बाकीचे तर आलेले आहेत हे, पण ते वेगळ्या प्रकारे विचारलेत म्हणून मी त्याला टिकमार्क नाही केलं. पण जसं दिले तसं आलेलेच टिकमार्क पहा तुम्ही. किती आपले प्रश्न जसेच्या तसेच या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत तुम्हाला. ऑलरेडी हे सगळे प्रश्न आपण दिले होते आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हाला हे प्रश्न येतात का हे पाहून जा. पहिला अभ्यास तुम्हाला ह्या प्रश्नांचा करायचा आहे. नंतर तुम्हाला वाटत असेल की इतर प्रश्नांचा अभ्यास गरजेचा आहे, तर त्यावेळेस त्या प्रश्नांचा अभ्यास करा. तर एक उपप्रश्न आपण दिला नव्हता, 3 दिले होते, ते तिन्ही प्रकार विचारले गेले होते पहा. चौथा प्रकार मी दिला नव्हता, तर त्याच्या संदर्भातले आपण प्रश्न इथं टिकमार्क आलेले पाहायला मिळाले नाहीत. त्यानंतर आजच आपण पेपरच्या सकाळी मी म्हटलं होतं संकल्पनांचे प्रश्न मी घेईल आणि संकल्पनांची उत्तरासह तुम्हाला ती माहिती देईल. तर त्याच्यातलेही हे जसेच्या तसे प्रश्न आलेत पहा. 4 प्रश्न आलेत. आपल्याला तर 3च सोडवायचे होते. जसेच्या तसे आलेत, फक्त संख्या बदलल्या, बाकी काहीच झालेलं नाही. आणि मी तिथेही सांगितलं होतं की तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इथं फक्त संख्या बदलते, नावं बदलते, बाकी काही बदलणार नाही. फरक पाहिले तुम्ही, सर्वच्या सर्व फरक जे दिले होते तेच आहेत. एकही फरक बाहेरचा विचारला गेलेला नाही. थोडक्यात उत्तरांचा जो तिसरा प्रश्न आहे, हा तर आपण सुरुवातीलाच घेतला होता, दिला होता. तर याच्यातलेही 3 प्रश्न जसेच्या तसेच आहे आणि दुसरे जे आहेत ते यापूर्वी मी इतर प्रश्नांमध्ये दिले होते, त्यामधलेच प्रश्न आहे तसेच आहे. पण आपल्याला काही त्याच्याशी संबंध नाही. मी म्हणतो जसेच्या तसे येणारे हे 3 आहेत. आपल्याला 3 सोडवायचे होते, 3 सोडू शकला असता तुम्ही. प्रश्न फक्त इथं सहमतमध्ये थोडासा बदललेला पाहायला मिळतो आपल्याला. तर मित्रांनो, इथं फक्त प्रश्न दिलेले होते, परंतु ते वेगळ्या वाक्यात बसून इथं विचारले. म्हणजे पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी याचा फरक दिला आहे. तर इथं ते विधान असं वाक्य बनवून टाकलं. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती दिली होती, त्याच्यात विधान बनवलं, फक्त ह्याच घटकाचा समावेश आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये करा म्हटलं होतं मी, तेही विधान इथं दिलं. एकूण उपयोगिता आणि सीमांत संबंध दिला होता आपण, तो इथं वाक्य बनवून दिलं. म्हणजे हे दिलेले प्रश्न पण वाक्य बनवून सहमतमध्ये विचारले, त्यामुळे तेही प्रश्न आलेत. ही आकृती मी एक तुम्हाला महत्त्वाचा तक्ता दिला होता PDF फाईलच्यामध्ये तक्त्यांचा अभ्यास करण्यासाठी. त्याच्यातलं हे विधान आहे, उदाहरण आहे. जसेच्या तसंच आहे, अंकासह आकडेवारीसह तसंच विचारलं गेलं. त्याची आकृती काढायची होती. ही आकृती दिली होती, आकृत्या ओळखा म्हणून मी म्हटलं होतं तुम्हाला. तर त्याच्यावरती प्रश्न आला. ही पण आकृती त्या आकृत्यांमधलीच आहे. हे दोन्ही प्रश्न आले. ते उतार्याचा प्रश्न सोपाच आहे. मी म्हटलं तो प्रत्येकाने सोडा सहज येईल. त्यानंतर 6व्या प्रश्नात मागणीच्या नियम आणि अपवाद विचारले, तेही दिले होते. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी हाही प्रश्न दिला आहे आणि राष्ट्रीय रिझर्व्ह बँकेचे कार्य, हे 3ही प्रश्न दिले. 3ही प्रश्न आलेले आहेत. मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नांचा अभ्यास केला, दिलेले प्रश्न अभ्यासले, त्याला ही प्रश्नपत्रिका अतिशय सोपी वाटत असेल, दिसत असणार आहे. त्याचं कारणच आहे की हे सगळे आपण प्रश्न तुम्हाला ऑलरेडी अभ्यासून घेतलेले होते. चला तर मग आता उत्तरं पाहूया त्यांची. पहिला प्रश्न, सहसंबंध पूर्ण करा. यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध विभाजन पद्धतीशी येतो, म्हणजे या शास्त्रात विभाजन पद्धत वापरतात. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणती पद्धत वापरतात? राशी पद्धत किंवा एकत्रीकरण पद्धत. किंमत घट जर झाली तर त्याला पुरवठ्याचा संकोच झाला म्हणतात, आणि जेव्हा किंमत वाढते तेव्हा पुरवठ्याचा विस्तार होतो. म्हणजे इथं विस्तार शब्द येणं अपेक्षित होतं पुरवठ्याचा. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूचं उदाहरण आहे मीठ. ते हिरा कोणत्या वस्तूचं उदाहरण आहे?
हिरा आहे चैनीच्या किंवा प्रतिष्ठेच्या वस्तू. त्यानंतर मूळ वर्षाची किंमत आपल्याला सांगायची आहे. दिलेलं काय होतं इथं, चालू वर्षातील किंमत P1 अशी दाखवली जाते सूत्रात. तर मग मूळ वर्षाची किंमत कशी दाखवली जाईल सूत्रात, किमतीसाठी P वापरायचा आणि मूळ वर्षासाठी 0 लिहितो आपण, म्हणून P0 असं उत्तर आलं असतं. नाणे बाजार अल्पकालीन निधी पुरवतो, मग दीर्घकालीन निधी कोण पुरवतं, भांडवल बाजार. इथं भांडवल बाजार येणं अपेक्षित होतं. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. पहिलं विधान होतं, वस्तूतील मानवी गरज भागवण्याची असलेली क्षमता. त्यासाठी शब्द कोणता वापरला जातो, उपयोगिता. दुसरं विधान होतं, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी अर्थशास्त्राची शाखा. सूक्ष्म अध्ययन करणारी शाखा कोणती, सूक्ष्म अर्थशास्त्र. स्थिर घटकावर केला जाणारा खर्च त्याला म्हणतात स्थिर खर्च. म्हणजे इथं काय यायला हवं, स्थिर खर्च. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च, विक्री वाढवण्यासाठी जो खर्च होतो त्याला म्हणतात विक्री खर्च. उत्तर पाहिजे होतं विक्री खर्च. 5. सरकारचे महसुली उत्पन्न व सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक, त्याला म्हणतो आपण समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रक. समतोल किंवा संतुलित अंदाजपत्रक. त्यानंतर विसंगत शब्द ओळखा. उपयोगितेचे प्रकार, स्थल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता, वस्तू उपयोगिता. तर चुकीचा शब्द कोणता आला, वस्तू उपयोगिता. मी म्हटलं तर ओळखायचं कसं, उपयोगितेचा प्रकार नाही. मग हा उपयोगितेचा प्रकार नाही आहे पहा, तो आपल्याला कळतो. पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद नाहीत. आता याच्यात कोणता अपवाद नाही पुरवठ्याच्या नियमाचा, गिफेन वस्तू हा मागणीचा अपवाद आहे. बाकी सगळे पुरवठ्याचे अपवाद आहेत, म्हणजे गटात बसणार नाही गिफेन वस्तू. विक्री खर्च नाही, कोणता विक्री खर्च नाही आहे, मोफत वस्तू विक्री वाढवण्यासाठीच असते. फलक जाहिराती विक्री वाढवण्यासाठी करतो. खिडकी प्रदर्शन पण विक्री वाढवण्यासाठीच असतं. पेटंट हे विक्री वाढवण्याचं खर्च नाही. त्यानंतर पहा, मागणी निर्धारित करणारे घटक नाही. कोणता घटक मागणी निर्धारित करणारा नाही आहे, उत्पन्न आहे, लोकसंख्येचे आक्रमण आहे, किंमत आहे. उत्पादन खर्च गटात बसणार नाही. निर्देशांकाचा प्रकार नाही, कोणता नाही, किंमत निर्देशांक प्रकार आहे, मूल्य निर्देशांक आहे, संख्यात्मक आहे, निवड निर्देशांक नाही, म्हणजे हा गटात न बसणारा शब्द. यानंतर योग्य पर्याय निवडा. य अक्षात समांतर असणारी मागणी वक्र. आता इथं 4 घटक दिले होते ना, हे 4 वेगवेगळे प्रकार दिलेत. आता य अक्षाला समांतर असणारा मागणी वक्र ह्या 4 पैकी कोणतं तरी एकच असणार आहे पहा, कोणता तरी एकच असणार आहे. 4, 2 किंवा जास्त येणारच नाही याच्यातले. म्हणजे एकच उत्तर कोणत्या पर्यायात दिले, इथं 2 दिलेत, इथं 2 दिले, इथं 2 दिले, इथं फक्त एकटाच आहे. म्हणजे तुम्हाला काय याचं समजलं नसते ना, तरी उत्तर लिहिता आलं असतं डोकं वापरून. मी खूप वेळा म्हटलं की परीक्षेत उत्तरं लिहायला डोकं वापरला तुम्हाला मार्क मिळतील. म्हणजे मार्क मिळवायला डोकं लागतं असं मी म्हणत होतो ना, त्याचं हे उदाहरण आलं पहा इथं. या अक्षास समांतर असणारा मागणी वक्र हा संपूर्ण अलवचिकचा असतो, फक्त म्हणून पर्याय 4 बरोबर होता. प्रत्येक नग संख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम. आता याचंही मी शॉर्टकट सांगितलं होतं. प्रत्येक शब्द आला की सरासरी हे उत्तर असतं. मग सरासरी शब्द कुठे, याच्यात एकच शब्द आहे पहा सरासरीचा, काही डोकं नाही लावायचं, फक्त क उत्तर असणार आहे तुमचं. पर्याय क्रमांक 3 फक्त क. त्यानंतर किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने. आता अयोग्य संबंध याच्या कोणाशी येतो, निर्देशांकाचे भौगोलिक साधन आहे, निर्देशांकाचे भौगोलिक साधन नाही, हे विधान चुकीचं आहे. निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे, भौगोलिक आहे का ते नाही, सांख्यिकीय साधन, हे विधान चुकीचे आहे. हवेच्या दाबातील बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते, हे पण विधान चुके पहा. हवेच्या दाबातील केले जाते का, अर्थव्यवस्थेतील बदलांच्या मोजमाप करण्यासाठी निर्देशांक आहेत, हे चुकीचे आहे. आणि ब चुकीचे आहे. आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते, बरोबर आहे. निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो, हे पण बरोबर आहे. मग 2 आणि ब, आणि ब, आणि ब, हां, पर्याय क्रमांक 2, म्हणजे आपलं उत्तर आलं असं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो. कंपल्सरी सरकारचं कार्य कोणतं,
सक्तीचं कार्य. रोजगार निर्मिती सक्तीचं आहे का? नाही. अंतर्गत कायदा सुव्यवस्था बरोबर, हे सक्तीचं काम आहे. कल्याणकारी योजना राबवणं हे सक्तीचं काम नाही. लाडकी बहीण योजना चालवायची की नाही सरकारच्या मनावर, ही कल्याणकारी योजना आहे ना, ही सक्तीची नाही. वस्तू व सेवांची निर्यात करणं, वस्तू आणि सेवांची निर्यात करणं हे पण सक्तीचं काम नाही. फक्त एकच आहे, अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था. मग फक्त ब पर्याय का आहे? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. शेवटचं, स्पर्धात्मक मागणीची उदाहरणे ओळखा. चहा आणि कॉफी स्पर्धा आहे, ओळखायचं कसं? चहा पिणार की कॉफी पिणार? चहा किंवा कॉफी याच्यातलं एकच आपण घेतो म्हणून स्पर्धा आहे. मोटरसायकल आणि पेट्रोल, मोटरसायकलच घ्यायची, पेट्रोल नाही घ्यायचं, चालेल का? नाही, हे विधान चुकीचे आहे. साखर आणि गूळ, साखर घ्यायची किंवा गूळ घ्यायचा, चालेल, पर्याय आहेत. साखर टाकू शकतो किंवा गूळ टाकू शकतो, किंवा आहे ना, किंवा आलं की स्पर्धात्मक. पेन आणि शाई, पेन घ्यायचा किंवा शाई घ्यायची असं करून चालेल का? नाही, दोन्ही घ्यावे लागतील. हे मोटरसायकल आणि पेट्रोल दोन्ही घ्यावे लागतात, पण इथं दोघांपैकी एक एक घेतो, म्हणजे अ आणि क बरोबर आहे. अ आणि क पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करायची. संकल्पना सांगतो मी. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले. कोणती संकल्पना आहे? उत्पादन घटकांचे मोबदले देणे. उत्पादन घटकांचे मोबदले देणे, कारण कामगारांना वेतन दिलं म्हणजे कामगाराचा मोबदला काय? वेतन, ते दिलेलं आहे, म्हणून उत्पादन घटकांचा मोबदला किंवा मोबदले देणे. भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले भारताकडून, भारताने इतर देशांकडून आणले, म्हणून त्याला आपण म्हणतो आयात व्यापार. याला म्हणणार आपण आयात व्यापार. गोपाळने तांदूळ, गहू, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांच्या 2016 सालच्या व 2020 सालच्या एकूण उत्पादनाची माहिती संकलित करून निर्देशांक मोजला. तर याला काय म्हणता येईल आपल्याला? कृषी उत्पादन निर्देशांक. कृषी उत्पादन निर्देशांक, कारण तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी ह्या सगळ्यांच्या उत्पादनाची माहिती गोळा केली आणि त्याचा निर्देशांक आहे. किंमत वगैरे काही याच्यात शब्द आलेला नाही, म्हणून किंमत निर्देशांक येणार नाही. पर्यायाला दुसरा एक शब्द वापरता येईल आपल्याला, संख्यात्मक निर्देशांक, कारण एकूण उत्पादनाची माहिती ना, तर त्याला जवळचं उत्तर ते पण येईल, पण सगळ्यात महत्त्वाचं उत्तर कोणतं? कृषी उत्पादन निर्देशांक. त्यानंतर वस्तूची किंमत 40% घटल्याने वस्तूची मागणी 40%ने वाढली. सेम घट आणि सेम वाढ सारख्या संख्या आल्या तर एकक लवचिक मागणी. टीनाने 50,000 ची एक रकमी रक्कम 1 वर्षाकरता बँकेत ठेवली. आता हे उदाहरण काल आपण सकाळी जे मी अपलोड केले ना, त्याच्यात खूप वेळा आलं होतं, तुम्हाला सांगितलं रक्कम आणि नाव बदलेन, उदाहरण हेच असेल. तर हे असतं मुदत ठेव, त्याला काय म्हणतो आपण? मुदत ठेव. त्यानंतर सहमतचे उदाहरणं पहा कसे आहेत. पूर्ण स्पर्धा म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय, विधान चुकीचं आहे, म्हणून असहमत. सूक्ष्म अर्थशास्त्र च्या व्याप्तीमध्ये फक्त आला शब्द म्हणजे चुकीचंच उदाहरण असणार आहे, असहमत. राष्ट्रीय उत्पन्नाचा अनेक वैशिष्ट्य आहे, सहमत आहे. सार्वजनिक खर्चामध्ये फक्त शब्द आला, असहमत. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या सारख्याच नाही, चुकीचं आहे, असहमत. म्हणजे पहिलं, दुसरं, चौथं आणि पाचवं असहमतचे विधान आहेत आणि फक्त एकच विधान तिसरं जे आहे ते सहमतचं आलेलं होतं. हे पण फार सोपं आहे. तक्ता याचं फक्त हे 4 कॉलम भरले असते ना तुम्ही संख्यात, तरी तुम्हाला 2 मार्क मिळाले असते. कसं भरायचे होते? 200 वाढ करा, पुरवठा आहे म्हणून वाढ होते. 250, 350ने वाढ होत चालली पहा. 200, 250, 300, 350, 400, 450, 500. ह्या संख्या या ठिकाणी येणं अपेक्षित होते आणि त्याची आकृती काढायची होती. ही आकृती सांगितली मी संपूर्ण अलवचिकची जी. ही आकृती एकक लवचिकता. उताराही फार सोपा होता. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ओळखायचं होतं, तर या ठिकाणी पहिलेच जे 2 वाक्य होती ही लिहून टाकली असती, तुमचं काम झालं. डिजिटल मार्केटिंगमध्ये ऑनलाईन मार्केटिंग, यामध्ये इंटरनेट आणि इतर डिजिटल संप्रेषणाचा वापर करून ग्राहकांशी कनेक्ट केलं जातं.
अमेरिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा किती टक्के लोक ऑनलाईन राहतात? इथं होतं बघा 43% लोक दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा ऑनलाईन राहतात. सहज 1 मार्क मिळून झालं. उत्तराविषयी मत तुम्हाला सांगितलं होतं कसं लिहायचं. लिहिलं असेल मार्क मिळतील. मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. हा केला असेल, खूप वेळा समजून सांगितला, खूप त्याचे मार्कांचं डिस्ट्रिब्युशन सांगितलं. अपवाद आलेत म्हटल्यावरती तुम्हाला गृहीतक लिहिणं अपेक्षित होतं. सगळं सांगितलं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्यावहारिक अडचणीच आल्या, अर्ध्याच आल्या. खूप सोप्या व्यावहारिक अडचणी म्हणजे सांख्यिकी अडचणी तुम्हाला या ठिकाणी सांगायच्या होत्या. त्यानंतर भारताच्या रिझर्व्ह बँकेचे कार्य. हाही फार सोपा प्रश्न आहे. तुम्ही व्यावहारिक अडचणींपेक्षा जर ह्या बँकेचे कार्याङ्क गेले असते तर खूप चांगला प्रश्न लिहिता आला असता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे होते आपल्या अर्थशास्त्राचे आजचे पेपर आणि याचं संपूर्ण डिटेल आपण विश्लेषण नंतर करणार जाऊ सगळ्या उत्तरांसह. त्यावेळेस तुम्हाला हे सगळे उत्तर पाहायला मिळतीलच. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. इतर राहिलेल्या जे काही पेपर आहेत त्यांच्या महत्त्वाच्या प्रश्न तुम्हाला द्यायचेच आहेत.